निरभ्र आकाशामध्ये हा झेंडा लहरतो आहे। आपल्या सर्वांना एकूण नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता विश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत याद्वारे हे संविधान अंगीकृत परिषद कुटुंबामधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, और जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तर आज आपण स्वातंत्र्य दिन जो साजरा करत आहोत ते स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने लढा दिला आणि त्या लढ्यामध्ये तो हिंसक मार्गाने असो अथवा अहिंसक मार्गाने असो, त्यांनी जे आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांनी जे कष्ट केले, सर्वप्रथम त्यांना आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाच्या सीमांवरती जे आपले सर्व सैनिक देशाला सुरक्षित ठेवत आहेत आणि आपल्याला सुरक्षित ठेवत आहेत, अशा सर्वांना मी वंदन करून पूर्ण भारतास आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आजचा जो दिवस आहे तो आपल्या सर्वांच्या मनामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला असा दिवस आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी सर्वप्रथम जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस आणि आजचा दिवस यामध्ये 78 वर्षाचा काळ गेलेला आहे आणि या 78 वर्षामध्ये भारताने विविध क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती केलेली आहे। आपण बघतच आहोत की भलेही ते लोकशाहीच्या बाबतीमध्ये असो किंवा डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असो, आणि आपण या डेव्हलपमेंटचा एक छोटासा हिस्सा आहोत आणि जिल्हा परिषद नागपूरसुद्धा त्या डेव्हलपमेंटमध्ये एक चांगला हातभार लावत आहे आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आणि आपल्या प्रत्येकाचे कष्ट आहेत। यामुळे मला माझ्या पूर्ण जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी आणि जे सर्व नागपूर जिल्हा परिषदसाठी काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी आहेत त्या सर्वांचा मला खूप अभिमान आहे की आपण ग्रामविकास म्हणजेच राष्ट्रविकाससुद्धा आहे आणि त्या ग्रामविकासामध्ये आपण सर्वजण आपल्या परीने आपले कष्ट देत आहोत, आपले कर्तव्य पार पाडत आहोत। त्यामुळे मी आपल्या सर्वांचा सुद्धा ऋणी आहे की आपण सर्व या डेव्हलपमेंटमध्ये कुठेतरी हातभार लावत आहोत आणि जिल्हा परिषद नागपूर पण यामध्ये एक छोटासा भारताच्या डेव्हलपमेंटमध्ये ग्रोथमध्ये छोटा हिस्सा बनून आपले कर्तव्य करीत आहे। तर आपल्याला हे स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे ते खूप कष्टांनंतर मिळालेलं आहे, तर त्याची आपल्याला नेहमी जाणीव असावी आणि एक सिव्हिक सेन्स जो असा सध्या म्हणतात की आपल्याकडे थोडासा मिसिंग होत चाललेला आहे, तर तो आपल्या सर्वांमध्ये सिव्हिक सेन्स जागृत व्हावा, माणुसकीची भावना जागृत व्हावी आणि आपल्या देशाप्रतीचे प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावे अशी मनोकामना करून मी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अतिशय उत्तम प्रकारे संवाद साधून अंगणवाडी केंद्र चालवतात। विविध इलेक्ट्रॉनिक्स अँड प्रिंट मीडिया यानंतर मी निमंत्रित करतो आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील
शाळा भिलेवाडा या शाळेत 2024-25 मध्ये उत्कृष्ट कामासाठी त्यांचा हा सन्मान, त्यानंतर सहाय्यक शिक्षक या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांचा आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सन्मान. यानंतर लेखा विभागातील कर्मचारी मनोज मोतीराम सामाटे हा महत्त्वपूर्ण ठरतो आहे. यानंतर पशुसंवर्धन विभागाअंतर्गत उत्कृष्ट अधिकारी महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांचा हा सन्मान निश्चित कौतुकास पात्र आहे. यानंतर आरोग्य विभागातील पोहोचवलाय तळागाळातील समाजाला या विषयाची माहिती दिली आणि